लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मतदार होणार आहे, म्हणजेच 20 मेला मतदान होणार आहे। मात्र त्याआधी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये त्या मतदाराला काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या आहे ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये। इथल्या मतदारांना काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? दोन उमेदवार आहेत तुमच्यापुढे, ह्या दोन उमेदवारांबद्दल तुम्ही काय सांगाल? महायुती आणि महाविकास आघाडी। ईशान्य मुंबई हा महायुतीचाच गड आहे। आत्तापर्यंत शिवसेना भाजपा युतीतूनच निवडून येणारे खासदार आहेत तिकडे। मला वाटतं यावेळी मिहिर कोटेचा यांचा चान्स जास्त आहे, कारण ही निवडणूक फक्त महाराष्ट्रापुरती किंवा ईशान्य मुंबईपुरती नाही आहे, देशासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भारतासाठी केले, आज जगाच्या पटलावरती पाहिलं तर आपण विश्वगुरू म्हणून एक नंबरवरती चाललेलं आहे। 370 कलम हटवलेलं आहे, राम मंदिर बनवलं आहे। आज आपल्या आस्थेचा विषय जो आहे राम मंदिराचा, तो पूर्ण त्यांनी पार पाडलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की मिहिर कोटेचा यांना चान्स जास्त आहे। दुसरीकडे संजय दिना पाटील आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण का ते देखील उमेदवार राहिले, ते जिंकून आलेले आहेत। नाही, संजय पाटील हे उमेदवार आहेत, परंतु मागच्या वेळी ते पराभूत झाले होते। 5 वर्ष त्यांचा संपर्क कमी झालेला आहे, परंतु ते शर्यतीमध्ये आहेत। चांगली फाईट होईल असं वाटते। आपल्यासोबत इथे इतरही काही नागरिक आपण इथे पाहू शकतो की या ईशान्य मुंबईमध्ये ते इथे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय आशा आहेत, अपेक्षा आहेत त्यांच्या खासदाराकडून। आजोबा, तुम्ही काय सांगाल? खासदार नेमका कसा असावा आणि या दोन जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोण खासदार योग्य वाटतो तुम्हाला? मिहिर कोटेचा। नेमकं कारण काय त्याच्या मागचं? नाही, ते चांगले आहे नाही आणि काम केलेलं आहे सगळे मुलुंडला आणि बाजू यासाठी। ताई, तुम्ही काय सांगाल? नेमका खासदार कसा असावा? तुमच्या डोळ्यासमोर एक खासदार म्हटलं की कशी प्रतिमा उभी राहते? नेमकं काय कामाच्या स्वरूपात? तसं BJPने खूप चांगलं काम केलं आहे, यावर्षी खूप चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे। फक्त मध्यमवर्गीयांना थोडंफार म्हणजे जरा सुविधा, आता सगळी महागाई झाली आहे, तिकडे थोडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे। संजय दिना पाटील हे देखील महाविकास आघाडीकडून आहेत, दोघंही महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। मात्र महायुतीचाच उमेदवार असा जिंकावा अशी का नेमकी तुमची अपेक्षा आहे? असं काही नाही, जो काम चांगलं करेल त्याला जनता निवडून तर देणारच आहे। ते तर जनतेवरती आहे ना, सगळ्यांवर ते प्रत्येकाचा प्रश्न आहे। नक्कीच तुम्ही काय सांगाल आम्हाला? खासदारकीसाठी दोन उमेदवार आहेत, कोण जिंकून यावं असं वाटतं? आणि एक खासदार म्हटलं की नेमकं काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं? खासदार म्हणजे त्या मॅडम ताई बोलतात त्या बरोबर, मध्यमवर्गीयांसाठी काहीतरी करायला पाहिजे, तो खासदार योग्य आहे। आणि इथे मिहिर कोटेचा वारा आहे, नाही असं नाही तर त्याच्यामुळे ते सांगू शकत नाही, पण ते चांगलं आहे ना। नरेंद्र मोदींचं नेतृत्व चांगलं आहे, तसं काय वाईट नाही आहे, चांगलं नेतृत्व आहे। बघूया आता इलेक्शनला। मनोज कोटक हे इथले आधी खासदार होते आधी, त्यांनी नेमकं इथे काय काय केलं ह्या मतदारसंघातील लोकांसाठी? मनोज कोटक हे अतिशय चांगला उमेदवार होता। त्यांनी ईशान्य मुंबईमध्ये शिवाजीनगरपासून मुलुंडपर्यंत अतिशय चांगला जनसंपर्क होता। प्रत्येक कामासाठी त्यांच्या हिरिरीने ते अवेलेबल असायचे, 24/7 ते कायम आम्हाला उपलब्ध असायचे। म्हणजे त्यांना एखाद्या कामासाठी फोन केला तर त्याला रिप्लाय असायचा, भेट त्यांची कायम असायची। त्यांचं बॅड लक आहे, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु भाजपचा उमेदवार हा या ठिकाणी 100% फेवरेट आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग इथल्या नागरिकांचा जो कौल आहे तो महायुतीच्या उमेदवाराच्याकडे जास्त झुकतं आहे, त्याच्याकडचं माप। त्यामुळे आता ज्यावेळेला 20 मेला खरं तर निवडणुका होतील, त्या निवडणुकीमध्ये सगळं चित्र स्पष्ट होणार आहे की इथल्या नागरिकांचा कौल, या मतदारसंघाच्या लोकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे तो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।